तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। राज्यभर सुरू असलेल्या संघटनात्मक आढावा बैठकींच्या सत्रात आज कर्जत येथे शिवतीर्थ पोसरी येथे शिवसेना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। राज्याचे उद्योगमंत्री तथा मावळ संपर्क प्रमुख उदय सामंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक बूथ सक्षम करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला। मतदार याद्यांच्या अचूकतेवर मंत्र्यांचा जोर। या प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत मतदार यादी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी सतर्क राहणे आवश्यक आहे। प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल याची खात्री करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। तसंच यादीतील अपूर्ण, चुकीच्या किंवा बनावट नोंदी वगळण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। संघटनात्मक बांधणीवर भाष्य करताना नामदार सावंत यांनी स्पष्ट केलं की निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्र मजबूत असणं आवश्यक आहे। त्यासाठी बूथ स्तरावर बीएलओंसोबत समन्वय राखणं आणि प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित आणि दक्ष बीएलए नियुक्त करण्याबाबत त्यांनी उच्च पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। जनसंपर्क आणि विकास कामांचा जागर बैठकीदरम्यान उदय सामंत यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून कर्जत मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। राज्य शासनाच्या जनहितकारी योजना आणि शिवसेनेचे सामाजिक कार्य प्रभावीपणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या बैठकीत शिवसेना संपर्क प्रमुख विजू पाटील, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उरण जिल्हा प्रमुख विनोद साबळे, जिल्हा संघटक संभाजी जगताप, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख सुदाम पावळी, तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे अन्य स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदार यादी हा जो कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे, यामध्ये शासनाचे जे बूथ लेवलला काम करणारे जे बीएलओ असतात, बूथ लेवल ऑफिसर, त्यांच्याबरोबर आपल्या पक्षाचे असलेले बूथ लेवलचे एजंट जे आहेत त्यांच्याबरोबर राहून आपल्याला मतदार यादीची जी छाननी करायची आहे, कुठले मतदार मयत आहेत त्यांची नावं वगळायची आहेत, नावं चुकीचे असतील तर दुरुस्ती करायची आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी डबल नावं असतात, ती कमी करायची आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आपल्या पक्षाकडून अद्ययावत यंत्रणा त्यासाठी उभी केलेली आहे। आणि म्हणून जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन जे लाभेल त्याप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक बूथवरच्या बूथ लेवल एजंटनी शासनाने नियुक्त केलेले बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करायचं आहे। त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख मावळचे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। ज्यांनी शिवसेना वाढीसाठी शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून, जसं शिंदे साहेब रात्रीचा दिवस करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना साहेबांना एक आधारस्तंभ म्हणून जर कोणतं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असेल तर सन्माननीय उदयजी सामंत साहेब एक चाणक्य नेतृत्व शिवसेनेला लाभलेलं आहे। असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। मी आपल्याला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शिवसेनेची आणि संपूर्ण राजकीय परिस्थिती या ठिकाणी सांगणार आहे की जे आता 2009च्या नंतर जी नव्याने जनगणना होणार आहे या संदर्भात आता आपण राज्यभर सुरू असणारा व्यापक त्या ठिकाणी आपण नव्याने मतदार सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये शासकीय असणारा बीएलओ आणि आपल्याकडनं लोकप्रतिनिधी आणि आपला शिवसेनेचा दिलेला प्रतिनिधी म्हणून बीएलएची आपण तात्काळ नियुक्ती त्या ठिकाणी करून दिलेली आहे। जवळजवळ सर्वच बीएलए आपण आपल्या मतदारसंघातले आपण बाळासाहेब भवन मुंबई येथे पाठवून दिलेले आहेत आणि सर्व बीएलए आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रमुख पदाधिकारी सुद्धा आपण सारेजण उपस्थित आहात।
एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीने आता सर्वेक्षण संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये सुरू झालेलं आहे, डिलिमिटेशनचं SIRच्या माध्यमातून सर्व सर्वेक्षण या ठिकाणी होत असताना आपली प्रामुख्याने जबाबदारी आहे की आपल्या प्रत्येक बूथवरती, मागे ज्या वेळेस शिंदे साहेबांबरोबर आम्ही महाराष्ट्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी त्या बैठकीला मी सुद्धा उदयजी उपस्थित होतो, साहेबांनी 5 मिनिटांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आपण किती विकास केला, किती कामं केली, किती बैठका घेतल्या, सभा घेतल्या, परंतु आता सर्वेक्षण जे सुरू आहे या सर्वेक्षणामध्ये आपला BLA ची जबाबदारी जी आहे, तो जो बूथ लेवल एजंट आपण त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे, याची प्रामुख्याने त्या ठिकाणी जबाबदारी असेल की शासनाचा असणारा BLO ज्या पद्धतीचं सर्वेक्षण आता प्रत्येक घरोघरी जाऊन सुरू केलेलं आहे, या सर्वेक्षणाबरोबर आपला असणारा BLA हा त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे. एकही मत जे शिवसेनेचं असणारं आपलं असणारं त्या ठिकाणी कमी होता कामा नये, यासाठी आपली प्रामुख्याने त्या ठिकाणी जबाबदारी आहे. विरोधकांची परिस्थिती आपल्या लक्षात त्या ठिकाणी घेता या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहणं ही काळाची गरज आहे. मी उपस्थित सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी सांगतो की हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आपण किती जरी संघटन त्या ठिकाणी शिवसेनेचं या ठिकाणी केलं आणि आपली 5-25 हजार मतं या ठिकाणी कमी करण्यात आली तर फार मोठं आपल्याला संघटना त्या ठिकाणी फटका बसू शकतो. म्हणून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे सर्वेक्षण सुरू असताना त्या ठिकाणी BLA म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या BLO बरोबर आपल्या बूथवरचा असणारा रिपोर्ट हा परफेक्ट आहे की नाही हे पाहणं त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून आपण तात्काळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उदयजींच्या माध्यमातून आपण संपूर्ण राज्यामध्ये BLA ची नियुक्ती या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे असणारे प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी BLA ची नियुक्ती केलेली आहे. आणि हे BLA ज्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी BLOच्या बरोबर, शासनाच्या BLO बरोबर करणार आहात, हे काम आपण अतिशय चाणक्याने आणि बारीक लक्ष ठेवून त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. जर आपण संपूर्ण देशामधलं आता जवळजवळ 12 राज्यांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी होत असताना आता आपण ज्या निवडणुका सुरू आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 6.5 ते 7 कोटी मतदान त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा हे सर्वेक्षण होत असताना 1 कोटीपर्यंत मतदान संख्या कमी होऊ शकते. आणि म्हणून आपली साऱ्यांची जबाबदारी आहे की आपला मतदार एक ठिकाण त्या ठिकाणी कमी होता कामा नये. ही जबाबदारी आपली साऱ्यांची त्या ठिकाणी असल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण, आता निवडणुका तर कोणत्या नाही आहे, निधी विकासाची कामं आहेत तर ती होत राहतील, परंतु संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून शिवसेना वाढीसाठी आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे. आणि शिवसेना वाढीसाठी काम करत असताना ही प्रामुख्याने आपली जबाबदारी आहे की जे आपले पक्ष नेते आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करत आहे, संपूर्ण बैठका त्या ठिकाणी घेत आहेत, जिल्ह्यावाईज बैठका सुरू झालेल्या आहेत. आणि या बैठकांच्या माध्यमातून संपूर्ण सर्वेक्षण सुरू असताना BLAचं काम आपलं किती महत्वाचं आहे ही जबाबदारी आपल्याला उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच, परंतु शिवसेनेचं संघटन वाढत असताना आपण या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं शिवसेनेचं सोबत वाढलं पाहिजे, या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काम करत असताना आपली प्रामुख्याने असणारे लोकप्रतिनिधी जे आहेत, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, आपले ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, आपली सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण आपल्या वॉर्डमध्ये असणारा त्या ठिकाणचे असणारे आपले बूथ आहेत, ते बूथ आपण त्या ठिकाणी असणारे आपले BLA आपण दिलेले आहे, ते कशा पद्धतीने नक्की त्या ठिकाणचं काम झालेलं आहे हे पाहणं मात्र आपली सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या 15 मे पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देऊन आपल्या BLAच्या माध्यमातून आपल्या भागातील असणारे आपली नावं, काही आपली लोक कामानिमित्ताने बाहेर गेले असतील तर त्यांना सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या शासकीय BLO समोर आणून ही लोक याच ठिकाणी आहेत हे आपल्याला दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. अन्यथा ती मतं आपल्या त्या ठिकाणी हक्काची मतं आपली बाद होऊ शकतात. आणि म्हणून हे काम आपल्याला त्या ठिकाणी करत असताना आपल्या BLAला जर त्या ठिकाणी माहिती नसेल तर बाळासाहेब भवन मधून आपण कर्जत मधून त्या ठिकाणी आपलं मध्यवर्ती कार्यालय आहे, इथून सुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती करून घ्या, मला प्रत्यक्ष कॉल करा. ज्या ठिकाणी आपल्या BLAला अडचणी येतील त्याने तात्काळ मला त्या ठिकाणी कॉल करायचा आहे. शासनाचा असणारा BLO जर लक्ष देत नसेल तर त्याला 10 मिनिटांचं काम हे आपल्या शिवसेनेच्या BLAचं असलं पाहिजे. आणि हे काम आपण त्या ठिकाणी करायचं आहे. जर तुमचा शासनाचा BLO तुमचा ऐकत नसेल तर BLAने तात्काळ त्या ठिकाणी संपर्क, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जे आपल्या वार्डमध्ये नगरसेवक असतील, आपले पदाधिकारी असतील,
यांना तात्काळ त्या ठिकाणी अलर्ट करा, त्यांना त्या ठिकाणी सांगा आणि ते काम त्या ठिकाणी करून घ्या. एकही मत आपलं त्या ठिकाणी कमी होता कामा नाही. तर आपण पाहतोय तर कितीही सभा घेतला, किती मोठे कार्यक्रम जरी आपण आयोजित केले शिवसेनेच्या माध्यमातून, तरी आपले मतदान केंद्र जे आहे हे सक्षम त्या ठिकाणी असले पाहिजे. मतदान केंद्रावरच आपल्याला त्या ठिकाणी शिवसेनेची असणारी आपली असणारी ताकद त्या ठिकाणी दिसत असते. आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या सर्वेक्षणामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या. बीएलएचा सहभाग तर त्या ठिकाणी राहणार आहेच, परंतु बीएलएला आपण सपोर्ट करण्याचं काम सुद्धा आपल्या पदाधिकारी त्या ठिकाणी करावं अशी सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो. ज्या पद्धतीचं सर्वेक्षण संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे, आपल्या मतदारसंघातील मी सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी सांगतो की आपल्याला शिवसेनेचं स्वबल वाढवायचं आहे. आणि यासाठी शिवसेनेचं संघटन वाढत असताना ज्या ज्या अडचणी असतील त्या आपल्याला त्या बूथवरती आपल्याला क्लिअर करण्याचं काम हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं अशी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो. आपल्याला आता मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उदयजी सामंत साहेब आपल्याला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. कारण संपूर्ण राज्यामध्ये फिरत असताना शिवसेनेची पॉलिसी जी आहे हे डिसाईड करण्याचं काम उदयजी सामंत आणि शिंदे साहेब करत असतात. आणि नक्की आपली राज्य शासनाच्या माध्यमातून आपली शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे सांगण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी उदयजी सामंत साहेब करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की साहेब आपण या ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.